खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ग्राफिक डिझाईनमध्ये. 11th पर्यंत मी स्टडी प्रॉपर स्टडी केला आणि अपडेटेड राहिला किंवा प्रॅक्टिस केली तर मला पुढे जाऊ शकते ग्राफिक डिझाईनमध्ये. किंवा मी कोणाला फॉलो करून ग्रो होत आहे हे सिक्रेट पण सांगणार. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी बेसिकली मी ग्राफिक डिझायनर अँड सोशल मीडिया मॅनेजर आहे. तर मी माझं ग्राफिक डिझायनिंग अँड सोशल मीडिया मॅनेजिंगची जर्नी कशी चालू केली, कुठून चालू केली आणि मी कोणकोणत्या गोष्टी फॉलो करते, माझं वर्किंग प्रोसेस काय आहे, ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय नक्की शेवटपर्यंत पहा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कीप सपोर्टिंग. मी माझं जे नॉलेज आहे ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. तसा माझा चॅनल न्यूज आहे, तुम्ही मला सपोर्ट करा, मी तुम्हाला माझं नॉलेज देऊन तुम्हाला हेल्प करायचं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय, मिनिंग, फील्ड कोणकोणते असतात, ग्राफिक डिझायनिंगचे टाईप्स कोणकोणते असतात, क्लायंट्स कुठून आणायचे, त्यामध्ये सॅलरी किती किंवा इन्कम किती जनरेट होतो, पण जर फ्रीलान्सिंग करणार आहोत तर त्याचे मार्केटिंग कसे करायचे, ग्राफिक डिझायनिंगचे मेन एलिमेंट्स कोणते आहेत किंवा पोर्टफोलिओ म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर्स कोणकोणते यूज केले जातात, फ्री पेड कोणते आहे, या सगळ्याची माहिती बघणार. तर मग स्टार्ट करूयात. इथे स्क्रीनवरती मी जे पोस्टर्स दाखवत आहे या टाईपचे जे पोस्टर्स म्हणजे ग्राफिक डिझायनिंग. तर या टाईपचे पोस्टर्स बनवून लोक लाखो कमवत आहेत आजकाल. ग्राफिक डिझायनिंग हे खूप महत्त्वाचा फील्ड झाला आहे आजकाल. प्रत्येक छोट्या मोठ्या बिझनेसना ते बॅनर्स किंवा पोस्टर, सोशल मीडिया पोस्ट जे असतील, ॲड बघतो आपण इंस्टाग्राम, फेसबुक स्क्रोलिंग करत असताना, त्यामध्ये जे ॲड्सचे ॲड असतात ते, किंवा मग फॉर एक्झाम्पल पार्लेजी बिस्किटचं पॅकेट घेऊयात आपण, तर त्यावर तर जे ते डिझाईन असतं ना ते झालं, ते सुद्धा एक ग्राफिक डिझायनिंगच आहे. त्यामध्ये टाईप्स येतात, ते पॅकेजिंग ग्राफिक डिझायनिंग झालं. तसंच सोशल मीडियावरती आपण ॲड्स बघतो, ते डिझायनिंग फॉर्मॅटमध्ये असतात, ते सुद्धा एक ग्राफिक डिझायनिंग. किंवा बाहेर आपण रोडवरती चालत असताना आपल्याला बॅनर्स दिसतात, पोस्टर्स दिसतात, ते ग्राफिक डिझायनिंग. म्हणजे थोडक्यात एखाद्या गोष्टीची आपण ॲड करतो पण ते टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये नसून इमेज फॉर्मॅटमध्ये जे असेल ते म्हणजेच ग्राफिक डिझायनिंग. तर मी या थोड्याशा टिप्स काढलेल्या आहेत. या टिप्सवरून तुम्हाला मी माझी फुल माहिती सांगणार आहे. ग्राफिक डिझायनिंगचं माझं मी काय काय गोष्टी करते त्यामध्ये रोडमॅप, फुल कम्प्लीट रोडमॅप सांगणार आहे. तर मी कसे शिकले, मी डिझायनिंग कसे शिकले किंवा मी कुठून सुरुवात केली, लॅपटॉप लागतो का किंवा मोबाईलवरती होते, किंवा मग क्लायंट्स कुठून फाइंड केले मी, तर मी हे सगळे मी सांगणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटी मी थोडेसे टिप्स अँड ट्रिक्स पण देणार आहे किंवा मी कोणाला फॉलो करून ग्रो होत आहे हे सिक्रेट पण सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मला पहिल्यापासूनच तसं एडिटिंग, ऑनलाईन कामे मोबाईलवरती किंवा ॲनिमेशन, PC, लॅपटॉप थिंग्स किंवा स्कूलमध्ये असताना डिझायनिंग्स, या सगळ्याची आवड होती मला खूप पहिल्यापासूनच. तर यामध्येच लहान असताना, स्कूलमध्ये असताना एवढं करिअरचा आपण विचार करत नाही. त्यावेळेस मला समजलं नाही नक्की मी करिअरमध्ये काय करावं. पण जसं कॉलेज होईल, IT बेसच आहे माझं बॅकग्राऊंड, ज्यावेळेस आपलं एक लाईफमध्ये स्टेज येते की आपण बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही, त्यावेळेस मग आपण घरात बसूनच काही इन्कम जनरेट होऊ शकतं का किंवा ऑनलाईन काम काय आहे का याचं सर्चिंग चालू करतो. तर त्याचप्रमाणे मी सर्चिंग करत होते, घरी बसून काय काम आहे का. तर मला या सगळ्याची आवड असल्यामुळे मी ग्राफिक डिझायनिंग हे चूज केलं. मिनिंग ऑफ ग्राफिक डिझायनिंग तर मी सांगितलं, नक्की ग्राफिक्स म्हणजे काय, कशाला ग्राफिक्स बोलतात. ग्राफिक डिझायनिंगचे टाईप्स कोणकोणते असतात. पहिला येतो ब्रँडिंग. एखादा बिझनेस कधी पण स्टार्टिंग करताना त्यासाठी ग्राफिक्स हा पार्ट खूप महत्त्वाचा असतो बिझनेससाठी. सर्वात प्रथम प्रत्येक बिझनेसचा एक लोगो असतो, तर ते लोगो क्रिएट करणे किंवा त्या बिझनेससाठी म्हणजे ॲडसाठी जे पण काही मटेरियल लागते डिझायनिंग फॉर्मॅटमध्ये ते फुल. आणि बिझनेसचा एक पर्टिक्युलर कलर असतो, कलर थेरी आपण चूज करून देणे, त्याचे सोशल अकाउंट्स क्रिएट करून त्याचं फुल ब्रँडिंग करणे. तर दुसरा येतो वेब किंवा युजर इंटरफेस, UI UX डिझायनिंग म्हणतो आपण. तर यामध्ये प्रत्येक बिझनेसची वेबसाईट तर हवीच, तर हे डिझायनिंग येते यामध्ये. थर्ड पार्ट इज प्रिंटिंग डिझाईन. प्रिंटिंग डिझाईन्स ब्रॉशर्स असतील, पॉम्पलेट्स, बॅनर्स, पोस्टर्स रोडवरती लावतो आपण ते, या प्रकारचे, किंवा बिझनेस कार्ड्स, हे झाले प्रिंटिंग डिझाईनमध्ये. देन फोर्थ इज पॅकेजिंग डिझाईन. एखाद्या प्रॉडक्टचा बिझनेस आहे तर त्यासाठी पॅकेजिंग तर लागतंच, तर त्या पॅकेजिंगचे डिझाईन जे असतात ते पॅकेजिंग डिझाईन्समध्ये येतं.
देन 5th इज सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग किंवा सोशल मीडिया डिझाईन्स. आजकाल तर सोशल मीडियाशिवाय काहीच नाही आहे आणि बिझनेस सोशल मीडियावरती न्यायचा तर त्यासाठी ग्राफिक डिझायनर हा लागतोच. देन 6th इज इलिस्ट्रेशन्स, ह्यामध्ये कार्टून्स वगैरे असं इलिस्ट्रेशन्स ॲपमध्ये क्रिएट करणे. 7th इज मोशन ग्राफिक्स. तर मोशन ग्राफिक्समध्ये खूप इन्कम जनरेट करू शकतो आपण सगळ्या टाईप्सपैकी. मोशन ग्राफिक्स म्हणजे थोडक्यात एक ॲनिमेशनच असतं, म्हणजे इमेज म्हणजे मोशन होत असतात ते. हे झाले. तर आता बघूयात आपण ग्राफिक डिझायनिंगचे एलिमेंट्स काय काय असतात. एलिमेंट्स हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ग्राफिक डिझायनिंगमध्ये. एलिमेंट्सवरती जर तुम्ही प्रॉपर स्टडी केला आणि अपडेटेड राहिला किंवा प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला पुढे जाऊन सक्सेस मिळते ग्राफिक डिझायनिंगमध्ये. फर्स्ट एलिमेंट इज कलर थेरी. तर कलर थेरीमध्ये एखाद्या बिझनेसची ब्रँडिंग करतात तुम्ही, तर त्यामध्ये कलर हे वाईजली चूज करावे लागतात. समजा 2 कलरमध्ये तुम्ही एखादी इमेज क्रिएट करताय, तर त्या एका कलरला दुसरा कलर मॅच झाला पाहिजे, म्हणजे सूट झाला पाहिजे. तुम्ही बॅकग्राऊंड रेड कलरचा आहे तर त्याच्यावरती एखादी टेक्स्ट तुम्हाला कलरमध्ये ॲड करायची आहे, तर रेडमध्ये त्याचप्रमाणे डार्कमध्ये कलर घेऊन एखादी टेक्स्ट ॲड केली तर ते दिसणार नाही आपल्याला प्रॉपरली. तर त्यासाठी त्याच्यावरती व्हाईट कलरमध्ये टेक्स्ट ॲड करावा लागतो. देन सेकंड इज अलाइनमेंट. अलाइनमेंट म्हणजे एखादा काही इमेज असेल किंवा टेक्स्ट असेल, ग्राफिक असेल, काही पण असेल त्या इमेजमधील, तर त्याची अलाइनमेंट ही प्रॉपर असावी लागते. किंवा एखादा टेक्स्ट इकडं आहे, साईडला आहे, एक इकडं आहे, असं होऊन चालत नाही. नेक्स्ट इज फॉन्ट एलिमेंट आहे ग्राफिक डिझायनिंगसाठी. प्रॉपरली फॉन्ट जर तुमचा व्यवस्थित नसेल तर ती डिझाईन किती पण तुम्ही डिझाईन व्यवस्थित केली तरी ते प्रोफेशनल दिसत नाही. तुम्ही जर किड्स स्कूलचं पोस्टर बनवत आहात तर त्या टाईपचे फॉन्ट आपण त्या पोस्टरमध्ये ॲड केले पाहिजेत, म्हणजे किड्स लेवलचे फॉन्ट्स. समजा तुम्ही एक प्रोफेशनल बिझनेसचं इमेज बनवत आहात तर त्यामध्ये किड्स लेवलचं फॉन्ट ॲड करून चालणार नाही. तर हाच फरक फॉन्ट्समधला लक्षात घेऊन डिझायनिंग केली जाते. टायपोग्राफी हा पण एक खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आहे ग्राफिक डिझायनिंगमधला. त्याचा तुम्ही खूप डीपली स्टडी करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज मिळतील, ते तुम्ही स्टडी करू शकता. आता बघूयात आपण ग्राफिक डिझायनिंगसाठी सॉफ्टवेअर्स कोणकोणते यूज करू शकतो आपण. स्टार्टिंगला तर सगळ्यांना आवडता हा कॅनवा ॲप यूज करू शकतो आपण. त्यामध्ये तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता. मी स्वतः कॅनवा ॲप वापरून डिझायनिंग करते अजून सध्या. फोटोशॉप आहे पण ते पेड आहे, त्यामुळे स्टार्टिंगलाच फोटोशॉप यूज करणे हे मला तर योग्य वाटत नाही, कारण पहिला क्लायंट्स मिळणे आणि आपली थोडीशी इन्कम जनरेट झाली की मग आपण पेड सॉफ्टवेअर्स यूज केले तरी चालतील. आणि असं काही नाही की म्हणजे पेड सॉफ्टवेअर यूज केल्यानंतरच क्लायंट्स मिळतात किंवा डिझायनिंग छान होते, असं काही नाही. आपल्या सध्या तुम्ही कॅनवा ॲप आणि अजून एक आहे फ्रीमधील फोटोपी म्हणून, तर हे 2 जरी तुम्ही सॉफ्टवेअर्स यूज केले तरी प्रॅक्टिससाठी तरीसुद्धा तुमची डिझायनिंग अगदी परफेक्ट होऊ शकते. पण त्यासाठी प्रॅक्टिस अँड कन्सिस्टन्सी हवी डिझायनिंग परफेक्शनसाठी. तर कॅनवा हे फ्री पण आहे, फ्री ॲप आहे. फ्रीमध्ये सुद्धा खूप सारे एलिमेंट्सचे ऑप्शन्स मिळतात तुम्हाला तिथे. खूप छान डिझायनिंग तुम्ही करू शकता स्टार्टिंग लेवलला, बेसिक लेवलला. तर हळूहळू तुमची जशी प्रॅक्टिस होईल तसं तुम्ही कॅनवा ॲपसुद्धा प्रो लेवलचं परचेस करू शकता. आणि फोटोपी हे फोटोशॉप ॲपसाठी अल्टरनेट आहे. म्हणजे तुम्ही त्यामध्ये फोटोशॉप लेवलचं डिझायनिंग करून PSD फाईलसुद्धा डाउनलोड करू शकता. फोटोचा एखादा क्लायंट असतो तो PSD फाईल मागत असतो, तर कॅनवामध्ये जर डिझायनिंग केलं तर PSD फाईल डाउनलोड होत नाही त्यामधून. तर आपण त्यासाठी अल्टरनेट म्हणून फोटोपी ॲप यूज करू शकतो. कॅनवामध्ये डिझायनिंग करायचं आणि फोटोपी ॲपमधून PSD फाईल जनरेट करून डाउनलोड करून क्लायंटला देऊ शकतो आपण. इन्कम सोर्स काय आहे ग्राफिक डिझायनिंगचा? एकतर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग स्किल्स लर्न करून जॉब करू शकता. जॉबमध्ये ग्राफिक डिझायनिंगसाठी सॅलरी बेसिकली 20 to 30K तर सॅलरी असते. जसं तुमचं पण हे तुमच्या स्किलवरती आणि एक्सपिरियन्सवरती डिपेंड आहे. काहींना कमी होऊ शकते थोडीफार, काहींना जास्त होऊ शकते. तर आपण आज बघितले ग्राफिक डिझायनिंग मीनिंग बघितलं, टाईप्स बघितलं, डिझायनिंगचे एलिमेंट्स बघितले आणि इन्कम सोर्स बघितला, सॉफ्टवेअर टूल्स बघितले कोणते यूज करायचे. अजून तर इन्कम सोर्समध्ये एक जॉब हा प्रकार झाला आणि सेकंड टाईप इज फ्रीलान्सिंगमध्ये मार्केटिंग कसं करायचं. तर तुम्ही नॉर्मली कोल्ड ईमेल्स करू शकता क्लायंट्सना. तर ईमेल्स कुठून मिळवायचे, तर इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब
सगळीकडे बिझनेस ओनर्सचे ईमेल्स पडलेले असतात, म्हणजे ॲड केलेले असतात त्यांनी त्यामध्ये. तर तिथून तुम्ही ईमेल्स घेऊन तुम्ही कोल्ड ईमेल्स जरी केले, तुमच्या सर्व्हिसचे कोल्ड ईमेल्स जरी केले तुम्ही, तर त्यांचे रिव्हर्स येऊ शकतात तुम्हाला. तुम्ही स्वतःचे यूट्यूब किंवा इंस्टाग्राम ब्रँडिंग करा, म्हणजे अकाउंट क्रिएट करून तुमचं जे काही वर्क आहे ते तुम्ही त्यामध्ये अपलोड करून त्या पद्धतीने तुम्ही मार्केटिंग करू शकता. किंवा तुम्ही स्टार्टिंगला लोकली जरी तुमचे फ्रेंड्स किंवा रिलेटिव्स असतात, बरेच छोटे मोठे जिम्स, पार्लर्स किंवा हॉटेल्स, कपड्याचे दुकान, कपड्याचे शॉप जरी तुम्ही म्हणता तरी त्यांना सुद्धा ग्राफिक डिझायनरची गरज असते. तर तिथे तुम्ही पर्सनली भेटून तुमची सर्व्हिस सांगू शकता आणि मार्केटिंग करू शकता किंवा क्लायंट्स मिळवू शकता. हेच माझ्याकडे जे असलेले नॉलेज मी देण्याचा प्रयत्न केला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओच्या शेवटी मी कोणाला फॉलो करते किंवा कोणाला फॉलो करून ग्रो झाले. मी यूट्यूब चॅनल आहे किंवा इंस्टाग्रामवरती पण आहे. तर मी जवळजवळ 4 इयर्सपासून तिलाच फॉलो करत आहे ग्राफिक डिझायनिंगसाठी. तर श्रुती राजपूत म्हणून आहे, एक मुलगी आहे, खूप छान शिकवते ती. अगदी सिंपल मुलगी आहे आणि तिला जरी फक्त तुम्ही फॉलो केलं तरी सुद्धा तुमचं नॉलेज वाढू शकते ग्राफिक डिझायनिंगचे. देन सेकंड चॅनल इज आशुतोष कुमार म्हणून आहे. तुम्हाला जर कॅनवाचा फुल कोर्स हवा असेल, फक्त कॅनवा टूल्सच नाही तर त्यामध्ये डिझायनिंगचे कॅनवामध्ये कोणकोणत्या डिझाईन करू शकतो आपण आणि त्या कशा करू शकतो हे याचे फुल नॉलेज आहे त्या चॅनलवरती व्हिडिओमध्ये. अँड थर्ड इज लर्निक म्हणून चॅनल आहे, सर्च करून तुम्ही बघू शकता. तर हे 3 चॅनल्स मी फॉलो करत होते किंवा अजून पण करते ग्रो होण्यासाठी. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे डिझायनिंग जर चांगले असेल ना, तर तुम्ही कोणते सॉफ्टवेअर यूज करता, कोणता टूल यूज करता, हे काहीच मॅटर करत नाही क्लायंटना. फक्त तुम्ही डिझायनिंगवरती फोकस करायचं, प्रॅक्टिस करायची, कन्सिस्टन्सी ठेवायची त्यामध्ये. आणि आपल्या फील्डमधील जे मोठमोठे लोक आहेत तर त्यांना फॉलो करत राहायचं आणि फक्त डिझायनिंगची प्रॅक्टिस करत राहायचं. स्टार्टिंगला तुम्ही सगळ्या फील्ड्समध्ये काम करू शकता. फील्ड्समध्ये म्हणजे जे मी तुम्हाला स्टार्टिंगला टाईप सांगितले आहेत, प्रिंटिंग किंवा पॅकेजिंग हा खूप मोठा प्रकार आहे, ते सोडा. सोशल मीडिया डिझाईन्स, पोस्टर्स, बिझनेस कार्ड्स, लोगो डिझायनिंग किंवा यूट्यूब थंबनेल असेल तर या सगळ्याचेच तुम्ही सर्व्हिसेस घेऊ शकता. आणि थोडं प्रॅक्टिस आपलं गेन झालं की मग एकच कोणता तरी फील्ड चूज करून त्यामध्येच मास्टर. सर्वात लास्ट एक पोर्टफोलिओ हा राहिला आपला सांगायचा. तर पोर्टफोलिओ म्हणजे तुमचे जे काही वर्क आहे सुरुवातीपासूनचे त्यामधील ठराविक म्हणजे जे हाय क्वालिटी डिझाईन्स आहेत ते तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करून त्याची एक वेबसाईट तयार करून घ्यायची. वेबसाईट किंवा मग एक PDF फॉर्मॅट तयार केला तरी चालेल, पण मी प्रेफर करेन कॅनवामधील वेबसाईटच क्रिएट करून घ्या तुम्ही. PDF फॉर्मॅट क्लायंटला जर तुम्ही पाठवलं तर ते म्हणजे एवढे प्रोफेशनल लेवल वाटत नाही तसं. तर पोर्टफोलिओमध्ये अबाउट यू म्हणजे अबाउट मी आणि जे तुमचे सर्व्हिसेस असतील ते आणि तुमचे डिझायनिंग हे सगळं ॲड करून एक छोटीशी वेबसाईट तयार करून घ्यायची कॅनवामध्ये. जर तुम्हाला कॅनवामध्ये वेबसाईट कशी क्रिएट करायची आपल्या पोर्टफोलिओची हे हवं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याचा पण एक व्हिडिओ करून टाकायचा प्रयत्न करेन. तर हेच होते सगळे नॉलेज, हा होता आजचा व्हिडिओ. जर व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.